नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रेमराज पाटील. इझी सिव्हिल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. तर जे सिव्हिल इंजिनिअरिंगची आपली ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती आलेली आहे कालच, जी 17 तारीख होती, 17 जून. तर तिथं आपल्याला ही ॲडव्हर्टाईजमेंट बघायला भेटते. तर आपल्याला आपली जी संवर्ग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तर त्याचा 20 जागेंचा संवर्ग आलेला आहे. तर ही आपली खूप मोठी बातमी आपल्यासाठी, की आधी जे 0 जागा होत्या आपल्या MS 2026साठी, तर ते आता किती झालेले आहेत, तर त्या 20 जागांची वाढ झालेली कुठं 2026मध्ये. तर ही आपल्यासाठी खूप मोठी बातमी आहे. तर आता ज्यांचा स्कोर, राज्यसेवेचा स्कोर, आता अंतिम उत्तर तालिका पण आलेली आहे आणि ज्यांचा स्कोर 18+ आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षेचा अभ्यास करायला लागायचं. जी मेन्स आहे आपली ऑक्टोबर किंवा सप्टेंबर महिन्यात, तर त्यांचा अभ्यास आतापासूनच पोरांनी चालू करून द्या. की का म्हणतोय, कारण आता जे 20 जागांचा संवर्ग आहे त्यांच्यासाठी विषय काय झालेला आहे, की जे नॉन टेक्निकलचे पोर आहेत, जे राज्यसेवा प्युअर राज्यसेवा करत आहेत, तर त्यांना तो फायदा होणार आहे. कारण जागा आहेत 20 आणि यांना ते 15 पटीने जागा घेतील. तर 15 पटीने जागा घेतील म्हणजे ती की मेन्सला किती जण जाणार आहेत, तर ते 300 जण मेन्सला जाणार आहेत. तर विषय काय होईल, की आता जे प्युअर आपले टेक्निकलचे पोर आहेत त्यांच्यासाठी हे नुकसान होणार आहे. तर त्यामुळे ज्यांना 80+ मार्क आलेले आहेत त्यांनी ह्या भरतीचा अभ्यास करायला चालू करून द्या. तर जसं की आपले सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जसं की स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, हे 20 जागेंचा संवर्ग, ज्याच्यात PWDच्या किती जागे आलेल्या आहेत, AEEच्या, तर त्या 9 जागा आलेल्या आहेत. किती? 9 जागा आलेल्या आहेत PWDच्या. आणि त्यानंतर AE2च्या जे आहेत त्या 7 जागा आलेल्या आहेत. तर हे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आलेली आहे. ज्यांना पण चांगले मार्क असतील त्यांनी लवकरात लवकर ही अपॉर्च्युनिटीचा फायदा करून घ्या. आणि त्यानंतर WCDचे पण काही जागा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 4 जागांचे संवर्ग आलेला आहे. तर पुढे बघायला गेलं तर त्यांनी शेवटी एक नोट दिलेली आहे. जसं की आपण राज्यसेवेचा फॉर्म भरला, तर राज्यसेवेचा फॉर्म भरताना आपण आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो संवर्ग होता तो निवडला नव्हता, कारण ऑप्शनच नव्हता त्याच्यात. पण आता काय झालेलं आहे, की हे नवीन संवर्ग आल्यामुळे याच्यात आता आपल्याला जागांचा तो पूर्ण परत त्या वेबसाईटला भेट देऊन आपल्याला आपला संवर्ग निवडायचा आहे. 18 जूनपासून ते 22 जूनपर्यंत ही आपल्याला मुदत दिलेली आहे. तर ही अपॉर्च्युनिटी ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी खरंच याचा फायदा करून घ्या. कारण विषय काय होणार, ज्यांना हे माहीत नसतं आहे, कारण आता टेलिग्राम बंद आहे, 22 तारखेपर्यंत टेलिग्राम बंद राहणार आहे. तर ही बातमी कोणाजवळ नाही आहे. तर ही बातमी लवकरात लवकर आपल्या जे मित्र आहेत ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांच्याजवळ ही बातमी पसरवा आणि ही अपॉर्च्युनिटीचा पूर्ण फायदा करून घ्या. तर धन्यवाद. ही जी बातमी आहे हीच तुम्हाला सांगायची होती. आपलं टेलिग्राम चॅनल पण बंद आहे सध्या, तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच आपण ही बातमी देऊ शकतो.